लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होती। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पहिला हप्ता नाही, 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय, पैसे बरोबर जात आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 ऑक्टोबर, आजचा वार रविवार आहे। तर आज जरी रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। जरी लाडक्या आज सर्व बँका बंद असल्या तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। तर त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे बँकांकडे जरी विस्तांतर केलेले असले तरी पण हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होत असतात। त्यामुळे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, जरी तुम्हाला बँकांमधून पैसे काढता आले नाही तर तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता। मोबाईलवरती फोन पे, गुगल पे अशा पद्धतीचे या वापरत असाल तरी पण तुम्ही आज या पैशांचा वापर करू शकता। म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज 12 ऑक्टोबर, आजचा वार रविवार, तर आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा रविवार सुट्टीचा दिवस 100% गोड सुद्धा झालेला आहे। म्हणजेच आज राज्यातील सर्व बँका बंद असतात, परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो। त्यामुळे बँका बंद असो किंवा बँका चालू असो याचा कसलाही फरक पडत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज 12 ऑक्टोबर रविवार या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज रविवारी प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे या ठिकाणी अशा सर्व बातम्या ब्रेक लागलेला पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज फक्त 12 ऑक्टोबरला पैसे येणार नाही, तर तुमच्या खात्यामध्ये 13 ऑक्टोबर सोमवार, 14 ऑक्टोबर मंगळवार, तर म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर म्हणजेच रविवार, सोमवार आणि मंगळवार या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्याचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपण दिवाळीच्या अगोदर 5-6 दिवस या ठिकाणी दिवाळीची खरेदी करून ठेवत असतो। याच्यामध्ये तेल असेल, मीठ असेल, मैदा असेल, विविध प्रकारचे बेसन असतील, डाळी असतील, अशा पद्धतीने आपण खरेदी करत असतो। म्हणजेच आपल्याला दिवाळीचे फराळ खरेदी करायचं असतं, त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर 5-6 दिवस खरेदी करत असतो। त्या अनुषंगाने सरकारने आजच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडायला सुरुवात केलेली आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींना मागच्या 2 दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते त्यांना आज रविवारी, उद्या सोमवारी, परवा दिवशी मंगळवारी पैसे वाटप होतील। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये सुरळीतपणे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुरळीतपणे विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस आहे, 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे। तर याच पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी
राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी साजरा व्हावी या दृष्टिकोनातून सरकार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करत आहे। बघा, मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या 2 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली आहे। आता लाडक्या बहिणींचा नंबर आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये शनिवारी शुक्रवारी या मागच्या 2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील, त्या लाडक्या बहिणींना आज 12 ऑक्टोबर रविवार रोजी ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींना शुक्रवार आणि शनिवारी या 2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे आज 12 ऑक्टोबर रविवार या ठिकाणी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तर फक्त ऑक्टोबर मिळेल, ज्यांना दोन्ही हप्ते मिळालेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। त्या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, अजितदादांनी सप्टेंबर हप्त्याविषयी ऑक्टोबर हप्त्याविषयी काय महत्त्वाची माहिती, काय अर्जंट सूचना दिलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासूनच गोडवायला सुरुवात झालेली आहे। कारण बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना तुमची दिवाळी गोड व्हावी, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये आनंद पसरावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ही दिवाळीच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा विस्तार होत आहे। बघा, तुम्हाला आठवतंय का? बघा, मागच्या भाऊबीजला तुम्हाला 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती, गुढीपाडव्याला सुद्धा ओवाळणी देण्यात आलेली होती, रक्षाबंधनला 1500 रुपयांची ओवाळणी, फक्त तुम्हाला दसऱ्याला ओवाळणी देण्यात आलेली नव्हती। परंतु लाडक्या बहिणींना आता दिवाळी येत आहे, त्या पार्श्वभूमीवरती सर्वच लाडक्या बहिणींना या दिवाळीची ओवाळणी आजपासूनच जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। तर आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज 12 ऑक्टोबर रविवारसाठी कोणत्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होतील, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप होत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 12 ऑक्टोबर रविवारी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर हे 3-4 दिवस गोड सुद्धा होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना हे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकाच दिवशी विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे वाटप करणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा वाटप होत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना 4.5 आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये वाटप होतील। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होणार नाही। तर आज काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये येऊ शकतात, काही बहिणींना 1,500 येतील, काही बहिणींना 3,000 रुपये येतील, काही बहिणींना 4,500 येतील, काही बहिणींना 6,000 येतील। तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ती माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये रविवारी 12 ऑक्टोबर रोजी पैसे
पैसे सोडलेले आहेत, तर त्या प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे सप्टेंबर हप्त्याची ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या वारंवार फिरत होत्या, परंतु यापुढे अशा बातम्या फिरणार नाहीत, कारण भरपूर बहिणींना सकाळपासूनच पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींचा आनंद गगनामध्ये सुद्धा मावत नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, 20 ऑक्टोबरच्या अगोदरच हे पैसे वाटप होणार होते, तर त्याची सुरुवात कालपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा 11 ऑक्टोबरला सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आले, आज 12 ऑक्टोबरला पैसे येतील, उद्या 13 ऑक्टोबर, परवा दिवशी 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्वच बहिणींना पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये प्रमुख बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, या प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबतच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत, अजून 2 लाभांतर्गत पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं, लाडक्या बहिणींना सक्षम बनता यावं या दृष्टिकोनातून मोठमोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना या आनंदी निर्णयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत 5 आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत, तर हे 5 आनंदाचे निर्णय अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे जमवणार आहेत, कोणत्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे जमवणार नाहीत, KYC विषयी काय अपडेट आलेले आहे, KYC असेल तर पैसे येतील का, नसेल तर पैसे येतील का। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, सरकारने जे नवीन नियम लागू केलेले आहेत, म्हणजे ज्यांना 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील त्यांच्यासाठी जे 2 नवीन नियम लागू केलेले आहेत, तर ते 2 नवीन नियम कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी सणाच्या निमित्तानं 10 वस्तू वाटप केल्या जातील। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। कारण लाडक्या बहिणींना, आजच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 4010 कोटींचा निधी आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी काल 4010 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि त्या बँकांच्या माध्यमातून काल शनिवारी भरपूर बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना कालपासूनच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल सप्टेंबरचे 1500 आले, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबरचे 1500 रुपये वाटप होत आहेत। परंतु ज्या बहिणींना काल सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले नसतील, अशा लाडक्या बहिणींना आज सप्टेंबरचे 1500 रुपये आणि आजच ऑक्टोबरचे 1500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, आता तुमची प्रतीक्षा संपत आहे, यापुढे तुम्हाला वाट पाहायची कसली गरज भासणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, कारण सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील, सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होऊन जाईल, परंतु फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 3 दिवसांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल, तर त्या दिवशी तुम्हाला सुद्धा पैसे वाटप
आता बघा लाडक्या बहिणींना आपण संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। आता आपण बघून घेऊयात की ज्या 4 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत, तर या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, त्यासोबत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचीच प्रतीक्षा संपून जाईल, त्यांच्याच बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। काही लाडक्या बहिणींना 1500, काही लाडक्या बहिणींना 3000, काही लाडक्या बहिणींना 4.5, तर काही लाडक्या बहिणींना 6 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपली दिवाळी आजपासून गोड व्हायला सुरुवात व्हावी, तर या ठिकाणी तुम्ही काही महत्त्वाची कामे करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण शासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख जिल्ह्यांमध्ये, प्रमुख बँकांमध्येच या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। उर्वरित बँकांमध्ये, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप व्हायला अडथळा येऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल। ज्यांना अगोदर सप्टेंबरचा हप्ता आलेला असेल त्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता वाटप होईल। ज्यांना दोन्ही हप्ते आलेले नसतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो त्या जिल्ह्यामध्ये, त्या बँकेमध्ये तुमचा खाता असेल, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती बघितली। आता या ठिकाणी आपण लाडक्या बहिणींना बघून घ्यात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल, कोणत्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं 3000 रुपयांचा बोनस देणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी 2024च्या पात्रतेमध्ये बसत असतील आणि ज्या लाडक्या बहिणी 2025च्या नवीन पात्रतेमध्ये बसत असतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची या ठिकाणी संपून सुद्धा जाणार आहे। म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तुमच्या या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा या ठिकाणी आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, परवा दिवशी पैसे जमा होतील, अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या। परंतु खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत असल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी 12 ऑक्टोबर, उद्या 13 ऑक्टोबर, परवा दिवशी 14 ऑक्टोबर म्हणजेच रविवार, सोमवार, मंगळवार असेल, रविवार, सोमवार, मंगळवार या 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। आता लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। त्यामुळे अजून 2 मिनिटं वेळ काढून हा पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। म्हणजेच काल 2 दिवसांपूर्वी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, आज या ठिकाणी 12 ऑक्टोबर रविवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमवत आहेत, आज किती टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील त्याची माहिती सुद्धा देणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत
या 4 तासांचा पहिला टप्पा, दुपारी 2 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत 2 तासांचा दुसरा टप्पा, संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नेट स्लो चलत असतं, त्या अनुषंगाने कमी बहिणींना पैसे येतील. परंतु संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत नेट अगदी फास्ट चलत असतं, त्यामुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील अशा पद्धतीची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सावकारांकडून कर्ज घ्यायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण काही जिल्ह्यांमधील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी सावकारांकडून कर्ज काढत असतात आणि या ठिकाणी आपली दिवाळी साजरी करत असतात. परंतु लाडक्या बहिणींना यावर्षी तुम्हाला सावकारांकडून कर्ज घ्यायची गरज पडणार नाही, तुमच्या मालकाकडून उचल घ्यायची गरज पडणार नाही. कारण सरकार तुमची यंदाची दिवाळी गोड करणार आहे. ज्याप्रमाणे मागची दिवाळी सरकारने 3000 रुपये देऊन गोड केलेले होते, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीनं या वर्षीची दिवाळी सुद्धा सरकारच्या माध्यमातूनच गोड सुद्धा होतच आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला किराणा भरण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी दिवाळीचा सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या वस्तू सुद्धा मिळत आहे, पैसे सुद्धा मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची आणि मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना पहिला प्रकार म्हणजे लाडकी बहीण जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांनी या ठिकाणी मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. परंतु ज्या लाडक्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. कारण ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिला महाराष्ट्र राज्याच्याच रहिवासी असाव्यात तरच त्यांना पैसे वाटप होतील. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. जास्त झाला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे वाटप होणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं या 3 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींच्या मुलांनी, ज्या लाडक्या बहिणींच्या सोनांनी या ठिकाणी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे वाटप होणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य लाडक्या बहिणींचे मिस्टर असतील, लाडक्या बहिणींचे मुले असतील, सरकारी कर्मचाऱ्यांमधून सरकारी कार्यालयामध्ये कामगार म्हणून लागलेले असतील तर अशा बहिणींना सुद्धा पैसे वाटप होणार नाहीत. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आदिती तटकर मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी पात्र असणाऱ्या बहिणींना पैसे वाटप होतील आणि या KYC झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना क्लीन चिट सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी सरकारची फसवणूक करून पैसे घेत होते तर अशा बहिणींकडून पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण बघितलेलं आहे. आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तुमच्यासाठी जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते बघून घेऊया. त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, लाडक्या बहिणींना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 5 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्याच्यामधील पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा लाभ आजपासून वितरित करायला सुरुवात केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे शिलाई मशीन खरेदीसाठी सरकारच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान मिळवायचे असेल तर अशा लाडक्या बहिणीने लवकरात लवकर अर्ज करणं बंधनकारक आहे. तर हा अर्ज कुठे कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो. परंतु दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना जर या ठिकाणी चुलीपुढे बसून स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल, चुलीला जास्त लाकडं जाळावं लागत असतील तर अशा लाडक्या बहिणी
बहिणींना मोफत सौर चूल देण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना अगोदरपासून फक्त चूल असेल अशा बहिणींना या ठिकाणी सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अजून काही वस्तूंची मांडणी सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आता बघा लाडकी बहिणीनं तुमच्या या ठिकाणी भरपूर वेळ घेतलेला आहे, परंतु लाडकी बहिणीनं काळजी करू नका. आता तुम्हाला थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. पैसे जमा होतील परंतु लाडक्या बहिणीनं पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार नाही. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमच्या या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणीनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. परंतु या 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, भंडारा, गोंदिया, त्यासोबतच जळगाव असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. पैसे जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्यांना ब्रेक लागून या ठिकाणी खरोखर पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींचा आनंद गगनामध्ये मावत सुद्धा बसत नाही. बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सर्व बँकेमध्ये सर्व खात्यांमध्ये पैसे वाटप होतील, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सध्याच्या स्थितीला 2 दिवसांपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. आता दिवाळीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल अशा पद्धतीची सूत्रांकडून दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सुद्धा कळवायच्या आहेत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.